आणि एक महत्त्वाची बातमी, अलिबागच्या किनाऱ्यावर भरकटलेल्या जहाजातून 14 खलाशांना वाचवण्यात आलेला आहे। भारतीय तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य करण्यात आलेला आहे। गुरुवारी दुपारच्या वेळेला JSW कंपनीचं जहाज हे भरकटलेलं होतं, तर काल संध्याकाळपासून तटरक्षक दलाचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू होतं। आज सकाळच्या सुमारास 14 खलाशांना सुखरूप वाचवण्यात आलेलं आहे। तर हे जहाज अलिबागच्या धरमतर बंदरातून जयगडच्या दिशेने जात होतं। JSW ची मालवाहू जहाज जी अडकली होती आणि त्यातले सगळे जे वाचलेले सगळे खलाशी आहेत, त्या कर्मचारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर याच अलिबागमधल्या या हॉस्पिटलमध्ये त्यांची सगळ्यांची तपासणी जी आहे ती केली जाते आणि त्यांचं संपूर्ण म्हणणं जे आहे ते पोलिसांकडून सुद्धा रेकॉर्ड केलं जातं आहे। जबाब जो आहे तो सुद्धा रेकॉर्ड केला जातो आणि ही सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते। सकाळी आपण जर पाहिलं तर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने या सगळ्यांना सुखरूप जे आहे ते रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढलेलं आहे। आपल्या सोबत काय सांगशील, नेमकी ही घटना किती वाजता झाली होती, कशा पद्धतीने घडली होती, काय करणार? ही नेमकी घटना काल दुपारी 1 ते 1:15 दरम्यान घडली होती। झालं असं की हवेचा वेग आणि लाटांचा प्रचंड वेग यामुळे आमची शिप किनाऱ्याजवळ ढकलत गेली आणि ती एका ठिकाणी येऊन म्हणजे दगडाला आदळली व ग्राउंडिंग झाली। क्या बताएंगे आप? अंदर थे बोट पे ऊपर, क्या डर लगा था उसी टाइम पे जब ये सब हादसा हुआ? डर तो सबको दुनिया में लगता है, ऐसा कुछ नहीं है। तो जितना भी कंसर्न अथॉरिटी से सब कैप्टन ने मैसेज पास किए, सब कुछ भी हुआ और ये तो विंड और स्वेल इतना हाई हुआ उसका अनुसार से हुआ। और स्थिति थी उस टाइम पे क्या, कैसे? ऐसा कुछ नहीं, सर्वाइवल ऑफ सी तो हम लोग है ही करते हैं, ऐसा कुछ नहीं। आपको आदत है सी में जाने की? ऐसा आदत ये आदत नहीं है। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरू, TV9 मराठी।